तुम्हाला वाटतं तुम्हाला इतिहास माहिती आहे? तुम्हाला वाटतं राजगादी म्हणजे फक्त सिंहासन असतं? मग मला सांगा, जर सातारा हे महाराष्ट्राचं हृदय होतं, तर पुणे हे डोकं का बनलं? सत्तेचा रिमोट कंट्रोल साताऱ्याकडून पुण्याला कसा गेला? जर तुमच्यात खरंच इतिहासाची जाण असेल तरच हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. कारण आज आपण पाहणार आहोत की कशाप्रकारे एका राजाने राज्य दिलं आणि एका प्रधानाने साम्राज्य बनवलं. हे कसं? शाहू महाराज औरंगजेबाच्या कैदेत होते. कैदेत माणूस काय करतो? विचार करतो, आणि विचार हा डोक्यात येतो. औरंगजेब म्हणजे आणि औरंगजेब गेला की येतो ब म्हणजे बाळाजी विश्वनाथ. शाहू महाराज सुटले आणि महाराष्ट्रात आले. महाराष्ट्रात आल्यावर काय मिळतं? माती. मातीतून येतं धान्य, आणि धान्य खाल्ल्यावर येते ताकद. शाहू महाराजांकडे ती ताकद होती, पण त्यांना हवा होता एक मॅनेजर. कारण राजा म्हणजे मोबाईलचा प्रोसेसर असतो आणि पेशवे म्हणजे त्याची बॅटरी. प्रोसेसर कितीही भारी असला तरी बॅटरीशिवाय तो फक्त काचेचा तुकडा आहे. मग आले बाळाजी विश्वनाथ. त्यांनी शाहू महाराजांना साथ दिली. शाहू महाराजांनी त्यांना पेशवा केलं. पेशवा म्हणजे आणि म्हणजे पावर. आता गंमत बघा, राजा साताऱ्यात बसून हुकूम सोडत होता, पण तो हुकूम पुण्यात येईपर्यंत वाऱ्याने उडून जायचा. म्हणून बाजीरावांनी ठरवलं, हुकूम उडू नये म्हणून त्यावर तलवार ठेवली पाहिजे. छत्रपतींची पदवी मोठी होती, पण पेशव्यांचं काम मोठं होतं. पदवी आकाशात असते आणि काम जमिनीवर. आकाशातून पाऊस पडतो, पण शेती जमिनीवरच होते. म्हणूनच साताऱ्याचे छत्रपती हे पाऊस बनले आणि पुण्याचे पेशवे हे शेतकरी. पाऊस पडला की शेतकरी पीक काढतो, आणि पीक काढल्यावर काय होतं? श्रीमंती येते. म्हणूनच पुण्यात श्रीमंत पेशवे आले. सत्तेचा रिमोट कंट्रोल पुण्यात आला, कारण पुण्यात शनिवारवाडा आहे आणि शनिवारवाड्याला 9 दरवाजे आहेत. 9 म्हणजे ग्रहांची संख्या. ज्याच्या हातात 9 दरवाजे त्याच्या हातात पूर्ण ब्रह्मांड. आता तुम्ही म्हणाल, साताऱ्याची गादी आणि कोल्हापूरची गादी या 2 मराठ्यांच्या गाद्या असताना पेशवेच सर्वात भारी कसे ठरले? लोक म्हणतात पेशवे ब्राह्मण होते म्हणून भारी ठरले, पण मी म्हणतो पेशवे भारी होते कारण त्याकाळी भारी हा शब्दच नव्हता. पण आता माझा तुम्हाला एक क्लासिफाईड प्रश्न. जर इतिहास माहिती असेल तरच कमेंट करा. जर साताऱ्याची गादी सिंह होती आणि कोल्हापूरची गादी वाघ, तर मग या दोन्ही हिंस्त्र प्राण्यांच्या राज्यात पेशवा नावाचा हत्ती पुण्यात बसून पूर्ण हिंदुस्थान कसा हलवत होता? साताऱ्याचा रस्ता पुण्याला जातो की पुण्याचा रस्ता दिल्लीला? विचार करून उत्तर द्या, कारण याचं उत्तर तुमच्या रक्ताच्या केमिस्ट्रीमध्ये लपलंय. ज्याला उत्तर माहिती आहे त्यानेच कमेंट करा. बाकीच्यांनी गुपचूप व्हिडिओ लाईक करून पुन्हा इतिहासाचं पुस्तक उघडा.